नवरीबाईच्या घरी चालले बांगड्या भरायला. बहीण एकटी चालले नका बांगड्या भरली आणि मी अजून काय भरल्या बांगड्या. तिने भरल्यात बांगड्या दाखवते आज. मी चालले आता बांगड्या भरायला. हे नटबी यायला लागलं माझं आहे का. ह्याला काय करायचं. हाय गाईज. हाय गाईज बोलणार आहे. हाय गाईज. हाय कर. हाय काका. हाय कर. हाय कर कॅमेराला. हाय हाय कर. सगळं हाय कर. आता आमचं लग्न आहे. माव हाय कर. पण आली आहे का. हाय कर. कोण आहे. व्हिडिओ टाकायचा तुझा. मला आज दिसलंच नाही मला पहिलं नवरीबाईच्या आधी आम्ही तिथे व्हिडिओ काढायला आलो बरं का. हळद अजून सुरू व्हायच्या. नवरीबाईचा मेकअप हे ते सजावट सगळी सुरू आहे. इथं आम्ही चालू पहिले बांगड्या भरायच्या प्रोग्रामला. तिकडे चालू बांगड्या भरायला. हॉल आहे का. ब्लॉग चालू. ब्लॉग. हॅलो. हाय गाईज. हाय गाईज कर. हाय कर. चला चला लग्नाला माणसं आल्या तिथं आला लग्नाला जाण्याला गाई. हाय गाईज. हाय गाईज. हाय गाईज. ब्लॉग आहे. ब्लॉग. हाय कर. हाय कर. हाय कर. नवरीची आई. नवरीची आई बघा अवतार. ब्लॉग आहे. ब्लॉग. माझी ब्लॉग काढते ना युट्यूबला. नवरी कुठं आहे. नवरी कुठे नवरी. हाय करा. हाय सांग. हाय गाईज. माझी आत्या तर लग्नासाठी म्हणजे हळदीचा प्रोग्राम आहे त्यासाठी सगळे आलेले आहेत. आता सगळे नातेवाईक एकत्र आलेले आहेत. आमच्या आत्या पण कॉमेडी वर का. हो का आत्या म्हणत होती मगापासून काढा ना व्हिडिओ काढा ना फोटो. त्यामुळे आता आत्याला घेऊन व्हिडिओ फोटो काढलेला आहे गाईज. कमेंट करून सांगा ब्लॉग कसा आहे. चालू झाला. आत्या ब्लॉग चालू झाला. आमचे भाऊजाई माझी लाडकी. आणि हे आमचे बापलेच आहेत 2 नंबरच्या. आणि हे मोठ्या भाऊजाई आहेत. सगळ्यात लहान आहेत. आणि हे शेंडपळ आहे. हे वडमा आहेत. हो. नवरीची आई आहे. अजून माझी भाऊजाई आहे लाडकी. अजून हे काय नाही. हे स्वयंपाक हळदीचा कार्यक्रम आहे. विष्णू बोला कुठे विष्णू स्वयंपाक चाललाय. भाजी आपले पाहुणे आलेत ना त्यामुळे जेवण चालले. काय हळदीचा कार्यक्रम सुरू होईल. आणि नवरी पद्धत काढायची. हे नवरीच हळदी कार्यक्रम चेहरा समान आहे माझ्या नवरीच्या. काही माझ्या बाजूला किती हसून आहे. खुश आहे. आनंद आहे माझी नवरी. नवरी बघा आमच्या नवरीबाई. आमची नवरीबाई सगळ्याला बसायला लागली कारण नवरीबाईची पार्लरवाली येणार आहे. त्यामुळे नवरीनं काही टेन्शन घेतलेलं नाहीये. आणि साधीचा वेळ आहे अजून हळदीला. मी पण उशिराच जाणार आहे त्यामुळे. आणि बघा ही
माझी भांजे, ही तरी भांजे, ही भाची आहे माझी. वाटत नव्हती ती येईल म्हणून पण आली. धक्का दिला आणि ही माझी बहीण आहे. खूप कष्ट करते माझी बहीण. काय करणार पिन नाही असताना. मी बांगड्या भरायला बसले. मी म्हणलं की मला नाही का हॉस्पिटलला जाणं येणं असतंय, म्हणलं लग्न झालं की काढूनच ठेवणार कशाला, म्हणून मी म्हणलं मम्मीला की मला 6-6 बांगड्या भरायच्यात किंवा 3-3 भर. तर मम्मी म्हणली नाही थोड्या भर म्हणली, जरा चांगलं दिसतंय लग्नात. म्हणून मला नाही का आजीनी आणि मम्मी बघा समोरच थांबले. आजीनी मम्मीने अशा ह्या हातात एक डझन ह्या हातात एक डझन अशा बांगड्या भरल्या आणि बहिणीने पण भरल्या. तर बहीण बाजूलाच होती, पण मी अशा ग्रीन कलरच्याच भरल्या सिंपल, ज्या लग्नात सगळ्यांना भरतात सगळ्या कुलवऱ्यांना वगैरे. मग ही प्रोग्राम चालू होता, आम्ही पार संध्याकाळी गेलो बांगड्या भरायला. मग भरल्या ह्या नंतर भरल्या. मी अगोदर 6-6 भरल्या होत्या, नंतर परत वाढवल्या आणि इकडं 12 आणि इकडं 12 म्हणजे 1-1 डझन बांगड्या भरल्या. आणि सगळे म्हणजे भरपूर लोक आले होते बरं का. आम्ही संध्याकाळ झाली आम्हाला आणि मला जायचं होतं नाईटला, त्यामुळे माझी गडबड होत होती. पण तरी पण मला नाही का म्हणजे फोन करून सांगितलं की मी उशिरा येणार आहे हॉस्पिटलला. मला ही सगळा प्रोग्राम झाला की बांगड्या वगैरे भरलं की मग प्रोग्राम सुरू होणार होता. मग त्यावर आम्ही म्हणलं बांगड्या वगैरे भरून नाही का मस्त. मग फायनली माझ्या बांगड्या भरून झाल्या. उठले मी आणि म्हणलं चला आता थोडा झाला म्हणून मला आजीने माऊलीवरून परत बांगड्या भरायला लावल्या. इकडे एक डझन इकडे एक डझन. हॉस्पिटलला जायच्या टायमाला आज पाऊस एकतर मी उशिरा जाणार आहे. आवाज येतोय की नाही विचार. आवाज मला नाही वाटत. मी व्हॉइस ओव्हर करेन नंतर, आला तर ठेवून नाही तर व्हॉइस ओव्हर करेन. इकडचं वेदर पुण्याचं पाऊस पडेनच असं वाटतं मला. पडणारच पाऊस, पडतेच पाऊस. आणि मी हॉस्पिटलला जायच्या टायमालाच बरोबर पडणार. आमच्या सगळ्यांची गडबड सुरू झाली आणि मला त्यात नाईटला जायचंय. मला आता 10 तर वाजतीलच जायला, कारण आता किती 8 वाजून 8:30 वाजलेले आहेत. 8:15 8:30 वाजता तिथं मला काही दिसत नाहीये, पण 8 वाजून गेलेले आणि तरी मला हॉस्पिटलला जायला नाही का 10 तरी वाजतील. बघा कसं हसणं चालू आहे. प्रोग्राम चालू आहे, अजून कधी निघणार माहित नाही. ह्यांचं निघणं सुरू आहे अजून. हा बघा वहिनी अजून काजळ लावतात, काय काय करतात. इथं भावाचं वेगळंच फोन बघ नाही बघा. इथं याला कपडे चेंज अजून सगळ्यांचं हेच चालू आहे. तरी बरं इथंच हॉल आमच्या इथंच म्हणजे बाजूलाच, ज्या आम्ही जिथं फ्लॅटला राहतो ना तिथंच नवरीबाई पण राहते फ्लॅटला आणि इथंच बाजूला एक हॉल पण आहे. तर बरं इथंच आहे म्हणून सोपं आहे. नाहीतर दुसरीकडे जायचं म्हणल्यावर सगळं झाल्यावर आम्ही गेलो असतो बरं का. चहा पिणं चालू आहे इथं. तर आमचे फेवरेट काका बघा, मुंबईचे काका ज्यांच्या मी घरात राहते. जय भीम चालू झालं इथं. तर मला काकांनाच घेतलं ना ब्लॉग मध्ये. मावशी आली होती, मावशी आली का ब्लॉग आले मग. हा आता हळदीचा कार्यक्रम सुरू होणार असं काका सांगायला लागले. झाल्यावर भावाच्या मुलीचं लग्न आहे आमच्या सख्या काकाचं. हा भावाच्या मुलीचं लग्न आहे. आमची म्हणजे तर ब्लॉग काढते ती माझी बहीण म्हणजे ह्याच काकांची मुलगी, माझी सख्खी मावशी. आम्ही आजी बाबा आहे काय. तर फायनली आम्ही नाही का हॉलमध्ये पोहोचलो आणि हॉल पण जवळच होता. म्हणजे आम्ही जिथं फ्लोअरला राहतो ना तिथंच. ही पिल्याला घेऊन वगैरे सगळेजण पोहोचलो. म्हणजे तोच ड्रेस होता, बहीण पण आली होती बारकी जॉबवरनं, तोच ड्रेस होता. मी फक्त लिपस्टिक वगैरे लावणं, बाकीचे सगळे जमा झाले. नवरीबाई समोर थांबली आमची. हॉलमध्ये सगळे आले. म्हणजे फायनली सगळा प्रोग्राम सुरू होत होता. म्हणजे हळद कुंकू वगैरे लावून नाही का तो सगळा चालू झाला होता. आणि आम्ही सगळे म्हणजे चिल्ली पिल्ली सगळे मिळून तिथं गेलो फायनली. आणि कसं घराच्या बाजूलाच हॉल होता, त्यामुळं काय इकडं तिकडं जाण्याचं वगैरे काय प्रश्नच नव्हता. म्हणून इथल्या इथं लगेचच. आणि मी म्हणलं जाऊ दे आता दुसरे कपडे घालण्यापेक्षा नाही का घरचेच मी कपडे, जे हा ड्रेस आहे तोच घातला होता मी. काका माझे सगळे म्हणजे भरपूर पाहुणेच होते सगळे समजा.
मी इकडे बसले होते, इथं फोन बघत होते जरा, काय ना काय कोणाचं तर काहीतरी व्हिडिओ बघत होते मी. ही मावशी पण बसली, बहीण बसली बाजूला, ती पण लवकर आली होती हॉस्पिटलवरून. आणि मम्मी, हे आमची काहीतरी चर्चा सुरू होती बरं का, पण मला आठवत नाही. मग त्यांचा प्रोग्राम सुरू होता, नवरीबाईसोबत कोणाकोणाचे फोटो काढायचे, काय काढायचे. आम्ही पण काढले बरं का भरपूर फोटो, म्हणजे मी 2-4च तेवढे. आणि त्या लाईटिंगमुळे नाही का फोटो जरा व्यवस्थित येत नव्हते, कारण लाईट ती अशी झगामगासारखी फ्लश होत होती. त्या लाईटचा फ्लॅश पडत होता, फ्लशच म्हणते मी तर इग्नोर करा सगळं. पण लाईटचं ते फोकस आहे ना, तुम्ही बघायला लागला ते बघा, ब्लू वगैरे लाईट नाही का, अचानक ते चमकायचं, ते सगळं तो फोकस पडत होता. नवरीला आता फायनली कुंकू वगैरे लावण्याचा हे करण्याचा, हळद कुंकू लावून प्रोग्राम सुरू करण्याचं चालू होतं सगळ्यांचं. सगळ्या बायकांनी नाही का हळद कुंकू चालू केलं, ओवाळणं वगैरे. आणि मग इथून पुढं फायनली हा प्रोग्राम सुरू झाला. मी हा व्हॉइस ओव्हर करते कारण ना भरपूर गोंधळ आणि एवढा किलबिलाट, चिलचिल निसतं. आणि ते गाणे वगैरे असणार, त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे कॉपीराईट पडतं, व्हिडिओ डिलीट करायला लावतो. त्यामुळे मी म्हणलं हे काय होऊ नये. आणि फायनली आमची नाही का हळद चालू झाली. माऊ, ही माझी माऊ आणि त्यांच्या कोण आहे त्या ननंद, तर त्यांची हळद चालू झाली फायनली सगळ्यांची. नवरीबाईला पण हळद लावली सगळ्यांनी. ही बहीण आणि ही आमच्या मनीषाताई, त्या पण म्हणजे रिलेटिव्हमध्येच लागतात. तर सगळ्यांनी भरपूर चांगले म्हणजे सगळ्यांनी एन्जॉय केली हळद. आणि गाणे पण लावले होते. माझं तोंड बघा कसं झालेलं आहे हळदीने. मम्मी बघा, मी आणि ती पाठीमागं बहीण आहे बरं का. आणि ही पिच्च्या सोडत नव्हतं, नुसतं आत्या करणं चालू होतं. मग फायनली कसं बसं सगळ्यांनी हळद खेळली मस्त. पण नवरी मुलगी असं, नवरीबाई आमची रडत होती, जरा इमोशनल झाली होती नाही का. तर सगळे तिला समजवत वगैरे होते. आणि त्यातच फोटो वगैरे पण हे पण चालू होतं. आणि आमचं इकडे एन्जॉय पण चालू होता. आम्ही पण हळद भरपूर खेळली बाबा. मी तर म्हणजे मला बहिणी, हे नवरीबाईचे वडील बरं का, आणि हे जिचं लग्न आहे तिचे हे वडील म्हणजे माझे चुलतेच लागतात. आणि भरपूर लोक आलते होते, पण जे मला घेता येतात किंवा कॅमेऱ्यात दाखवता येतात. आणि फायनल आमचा डान्स सुरू झाला. गाणे लावले होते हॉलमध्ये मस्त, हळदीचे गाणे वगैरे. पण आता गाणे नाही टाकू शकत, कारण तुम्हाला माहीत आहे की कॉपीराईट पडेल लगेचच, व्हिडिओ डिलीट करायला लागत होता. नवरीबाईला घेऊन आम्ही मस्त भन्नाट नाचलोय बाबा, भरपूर नाचलोय. आणि माझी एकच घाई चालू होती की मला हॉस्पिटलला जायचं आहे. आणि सगळ्या बहिणी वगैरे हे सगळे रिलेटिव्हच आहेत माझ्या, असं नाही की कोण बाहेरचं किंवा काय. नवरीबाईला घेऊन मस्त एन्जॉय केला आम्ही, पूर्ण हळद एन्जॉय केली. आणि तर फायनली आमचा डान्स वगैरे झाला. आणि जेवण पण होतं बरं का. तर दालचा राईस केला होता. तर मी डायरेक्ट जेवायला बसले तिथनं, कारण मला हॉस्पिटलला जायचं होतं. बहीण, मी आणि स्वाती म्हणजे तिचे 2 लेकरं, त्यांना घेऊन मी बहीण वगैरे जेवायला बसलो. जेवले पटदिशा आणि डायरेक्ट हॉस्पिटलला गेले मी.